गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला बघायचं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. तर सुरुवातीला बघूया आपण ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? तर ग्रीन हाऊस इफेक्ट ही जी टर्म्स आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट ही टर्म्स आलेली आहे फ्रॉम द फिनॉमेना ग्रीन हाऊसपासून. ग्रीन हाऊस, ओके, ग्रीन हाऊसपासून हा फेनॉमेना आलेला आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, म्हणजे आपल्याला पहिले समजावं लागेल की ग्रीन हाऊस कशाला म्हणतात. ठीक आहे, तर ग्रीन हाऊस कशाला म्हणतात? तर इट इज अ स्मॉल ग्लास हाऊस फॉर or use for growing plants. Okay, especially during winter. Okay, that house is called greenhouse. ग्रीन हाऊस म्हणजे निश्चितच असा हाऊस ज्याला ग्रीन असेल. ते ग्रीन असेल म्हणजे त्याच्यामध्ये काही कलर ग्रीन असतो असं नाही आहे. तर ग्रीन जे आहे वर्डमध्ये जे आपण स्पेशल इंडिकेट करतो आहे फक्त प्लांटसाठी. ग्रीन म्हटलं की प्लांटच आपल्या माइंडमध्ये येतो कधी पण. ग्रीन कलर जर कशाचा आहे असा जर आपण विचार केला तर पहिला जो वर्ड आपल्या माइंडमध्ये येतो तो प्लांट असतो. म्हणजे ग्रीन हाऊस म्हणजेच काय, तर इट इज अ हाऊस ऑफ प्लांट्स. या घरामध्ये काय असणार आहे? प्लांट असणार आहे, म्हणून आपण याला ग्रीन हाऊस म्हणलेला आहे. मग काय गरज आहे प्लांटला हाऊसमध्ये ठेवण्याची? तर स्पेशली ड्युरिंग द विंटर सीझन्स जास्त टेम्परेचर लो झाल्यामुळे प्लांट ते सर्वाईव्ह करू शकत नाही. त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एका हाऊसमध्ये ठेवले जाते, ज्याला आपण ग्रीन हाऊस म्हणतो. ठीक आहे, स्पेशली इन द विंटर सीझन्स. हे जे हाऊस आहे हे विटा, रेती किंवा लाकडाने बनलेलं असते. तर इट इज मेड अप फ्रॉम द ग्लासनी बनलेलं असते. आता हे ग्लासनी का बनलेलं असते? तर कारण की गरज आहे की टेम्परेचर कमी असल्यामुळे टेम्परेचर वाढायला पाहिजे. तर टेम्परेचर वाढण्यासाठी याच्यामध्ये लाईट इंटर होणे गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारचे ग्लासेस याच्यामध्ये असतात की ज्याच्यामधून लाईट अंदर येऊ शकतो, लाईट पेनिट्रेट करू शकते, पण त्या लाईटपासून निघणारे जे काही रेडिएशन्स आहे किंवा हीट आहे ते मात्र हाऊसमधून एस्केप होऊ शकत नाही. म्हणजे जेणेकरून त्याचं टेम्परेचर मेंटेन राहते. याला म्हणतात ग्रीन हाऊस. ओके, तर या ग्रीन हाऊसमध्ये इन अ ग्रीन हाऊस द ग्लास पॅनल, ओके, जे ग्रीन हाऊस आहे ते ग्लासनी बनलेलं असते, लेट्स द लाईट इन, लाईटला आत येऊ देते, बट डज नॉट अलाउ हीट टू एस्केप. ओके, हीटला मात्र तो एस्केप होऊ देत नाही, असं हे ग्रीन हाऊस असते. ठीक आहे, याच टर्मवरून, याच फेनॉमेनावरून आपण टर्म घेतलेला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा फेनॉमेना आहे जो आपण ग्रीन हाऊसवरून घेतलेला आहे. ठीक आहे, इफेक्ट इज naturally occurring, okay, naturally occurring phenomena. ओके, इथे नॅचरली ऑकरिंग फेनॉमेना आहे जो अर्थ सरफेसवरती होतो आहे. ओके, and these phenomena are responsible for, that is a responsible of earth surface and atmosphere heat. ओके, जे काही सराउंडिंगला आपलं ॲटमॉस्फिअर आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम किंवा
तयार करण्याचं काम ग्रीन हाऊस इफेक्ट करत असतो. ठीक आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, अर्थ सरफेसवर जे टेम्परेचर आहे ते क्रिएट करण्याचं काम ग्रीन हाऊस इफेक्ट करत असते. ग्रीन हाऊस इफेक्ट अर्थ सरफेसवरती नॉर्मल टेम्परेचर किंवा ॲव्हरेज टेम्परेचर राहते. तर नॉर्मली ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे, ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ सरफेस जे काय आहे ते आहे 15 डिग्री सेल्सिअस. ॲव्हरेज टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि हेच टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम ग्रीन हाऊस इफेक्ट करत असते. ठीक आहे. याच्यामुळे ते टेम्परेचर तयार झालेलं आहे. आणि जर ग्रीन हाऊस इफेक्ट जर नसेल किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट जर फेल झाला असेल तर अर्थ सरफेसचं जे टेम्परेचर राहील, ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ सरफेस विदाउट द ग्रीन हाऊस इफेक्ट इट इज अ -18 डिग्री सेल्सिअस. ओके. विदाउट ग्रीन हाऊस इफेक्ट टेम्परेचर जे असेल अर्थ सरफेस असणार आहे -18 डिग्री सेल्सिअस. ग्रीन हाऊस इफेक्ट फेनॉमेना जर समजायचं असेल तर त्यासाठी समजणं आवश्यक आहे की हीट कशी प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्यूस होण्यासाठी सनलाईट हा अर्थ सरफेसपर्यंत कसा पोहोचतो. ओके. द फेट ऑफ द सनलाईट रीचेस टू द अर्थ सरफेस. ओके. सो द सनलाईट रीचेस टू अर्थ सरफेस. ओके. तर जे काही सनकडून येणारा लाईट आहे, रॅडिएशन्स आहे, ते अर्थपर्यंत पोहोचतात. त्याच्यातले 1/4 जे रॅडिएशन्स आहेत दे आर रिफ्लेक्टेड बाय क्लाउड अँड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. ओके. त्याचबरोबर काही जो सनलाईट आहे तो क्लाउड किंवा गॅसेस ॲब्झॉर्बसुद्धा करतात. सम ऑफ सनलाईट इज ॲब्झॉर्ब बाय द क्लाउड अँड गॅसेस. ओके. सो रिमेनिंग जो काही सनलाईट आहे, ओके, कन्सिडर करूया की हाफ राहिलेला जो हाफ आहे, हाफ ऑफ सनलाईट दॅट will reaches to the earth surface, which is sunlight reaches on earth surface. ओके. सनकडून जेव्हा सनलाईट अर्थ सरफेसकडे येतो तेव्हा अर्धा सनलाईट हा ॲटमॉस्फिअरमध्येच ॲब्झॉर्ब होऊन जातो. फक्त हाफ सनलाईट हा अर्थ सरफेसपर्यंत पोचतो. या हाफमध्ये सुद्धा 50% जो आहे तो सनलाईट अर्थ सरफेस ऑब्झर्व करून घेते. अर्थ सरफेस जो आहे ती पोचलेला जो का सनलाईट आहे त्याला हाफ सनलाईट जो अर्थ सरफेस ॲब्झॉर्व करते आणि रिमेनिंग जो आहे जो की फार कमी प्रमाणात आहे इन द स्मॉल पोर्शन तो रिफ्लेक्ट होतो आहे, रिफ्लेक्टेड बॅक इन इन्व्हायरमेंट. ओके. पुन्हा समजून घेऊया. जो काय सनलाईट अर्थ सरफेसकडे येतो आहे त्यातला अर्धा तो ॲटमॉस्फिअरमध्ये क्लाउड आणि गॅसेसकडून ॲब्झॉर्व केला जातो आहे. त्याच्यामध्ये काही तो ॲब्झॉर्व केला तो काही रिफ्लेक्ट होतो आहे आणि 50% जो सनलाईट आहे तो ॲटमॉस्फिअर थ्रू अर्थ सरफेसपर्यंत पोहोचतो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा पार्ट जो आहे तो अर्थ सरफेसमध्येच ॲब्झॉर्व होऊन जातो. वॉटर असेल, प्लांट असेल वगैरे यांच्याकडून तो ॲब्झॉर्व केला जातो आणि त्याच्यातलाच काहीतरी स्मॉल पोर्शनमधला जो लाईट आहे तो अर्थ सरफेसवरून रिफ्लेक्ट होणार आहे. ओके. म्हणजे सॉलिड्स काही जे वस्तू असतील, स्टोन असेल, रॉक असेल, ग्लेशियर असेल, त्याच्यातून तो लाईट रिफ्लेक्ट होणार आहे आणि हाच लाईट काय करतो आहे, इट कॉजेस द ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याच्यामुळेच ग्रीन हाऊस इफेक्ट होतो आहे. म्हणजे इट रिफ्लेक्ट इन द फॉर्म ऑफ द इन्फ्रारेड रॅडिएशन्स. अर्थ सरफेस याला रिफ्लेक्ट करते इन द फॉर्म ऑफ हीट आणि दी हीट असते इन द फॉर्म ऑफ इन्फ्रारेड रॅडिएशन्स. म्हणजे हीट फॉर्ममध्ये अर्थ सरफेस त्याला रिफ्लेक्ट करत असते, इमिट करत असते. ठीक आहे. तर मेजर पार्ट जो आहे या हीटचा, हीट विच अगेन कम टू द इन्व्हायरमेंट्स.
ही जी हीट आहे इज नॉट एक्सेप्ट हीट इज नॉट एस्केप इनटू इन्व्हायरमेंट. ओके, इन्व्हायरमेंटमधून ती बाहेर जाऊ शकत नाही. ओके, का बरं? ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक गॅसेस, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन, या दोन गॅसमुळे जी हीट जनरेट होते ती इन्व्हायरमेंटला सोडून बाहेर जाऊ शकत नाही. ओके, जसं आपण ग्रीन हाऊसमध्ये बघितलं होतं की ग्लासेसमधून लाईट इंटर होतो, पण त्याच्यापासून जनरेट झालेली जी हीट आहे ती मात्र ग्लासेसमधून बाहेर जाऊ शकत नाही. त्याचप्रकारे इथे ॲटमॉस्फेरिक गॅसेस या हीटला ॲटमॉस्फेअरमधून बाहेर जाऊ देत नाही. तर या ॲटमॉस्फेरिक गॅसेसला आपण म्हणतो आहे ॲटमॉस्फेरिक गॅसेस. कोणते गॅसेस? सर्वच नाही, जे या हीटला एस्केप होऊ देत नाही, हे जे ॲटमॉस्फेरिक गॅसेस आहे यांना आपण म्हणलेलं आहे ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, शॉर्ट फॉर्म GHG. आणि कोणकोणते आहेत ते? कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन. ओके, तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आणि जेव्हा या ग्रीन गॅस आणि जेव्हा या ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढते, दॅट इज increase, it causes the effect that is called as global warming. ओके, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात त्याला. जेव्हा ग्रीन हाऊस गॅसेस वाढतात तेव्हा त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अर्थ सरफेसचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. ग्रीन हाऊस गॅसेसचं कॉम्पोजिशन जर आपण बघितलं इयरमध्ये, तर 60% जे काही गॅसेस आहेत त्याच्यामध्ये 60% गॅसेस जे आहेत ते CO2 आहेत, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ओके, जेवढे काही GHG आहेत त्याच्यामध्ये 60% CO2 राहते. ठीक आहे, 20% मिथेन, 20% मिथेन. ओके, आणि 40%, ओके, जस्ट 40% आहे CFC. ओके, आणि राहिलेला जो आहे पोर्शन तो म्हणजे 6% आहे Na2O, नायट्रिक ऑक्साईड. ओके, CFC आपण बघितलेलं आहे. CFC म्हणजे काय? इट इज अ क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन जो की रिस्पॉन्सिबल आहे ओझोन डिफ्लेशन्सला. ओके, त्याच्यामुळे ओझोन कमी होत आहे. पुढे आपण बघणारच आहोत CFC. त्याचं पर्सेंट आहे 40%. ओके, तसे याचं कॉम्बिनेशन्स आहेत 60% कार्बन डायऑक्साईड, 20% मिथेन, 40% CFC, 6% Na2O म्हणजे नायट्रेट ऑक्साईड. ओके, तर आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलत होतो की ह्या ग्रीन हाऊसचा इफेक्ट म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचा इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग्स. ओके, जर आपण पास्ट सेंचुरी जर बघितली, ओके, हे शेवटचं दशक बघितलं, सॉरी नॉट दशक, शतक. ओके, तर या शतकामध्ये जे टेम्परेचर आहे, ग्लोबल टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे बाय 0.6 डिग्री सेल्सिअसने. ओके, ग्लोबल टेम्परेचर जे आहे ते लास्ट सेंचुरीमध्ये
0.6 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज झालेला आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त मोस्ट ऑफ लास्ट 3 डिकेड. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त टेम्परेचर जे वाढलेलं आहे ते शेवटच्या 3 डिकेड म्हणजे 10 वर्ष. ठीक आहे. शेवटच्या 30 वर्षामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. याला रिस्पॉन्सिबलसुद्धा ह्युमन बीइंग आहे. ठीक आहे. ती बघूया काही इफेक्ट ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगचे काही जे इफेक्ट असते ते बघूया आपण. इफेक्ट्स. ओके. इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. पहिला इफेक्ट म्हणजे टेम्परेचर वाढलेलं आहे. ओके. राईज ऑफ टेम्परेचर, ग्लोबल टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालेलं आहे, इट्स लिडिंग टू ड्रॅस्टिक इन्व्हायरमेंट. किंवा आपण म्हणू शकतो याला क्लायमेट चेंज झालेला आहे. ओके. म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्यात थंडी पडते, उन्हाळ्यात थंडी वाजते. कोणतेच ऋतू हे सारखे राहिलेले नाही आहे, बदल झालेला आहे. ओके. टेम्परेचर वाढल्यामुळे क्लायमेट बदललेलं आहे, एन्व्हायरमेंट चेंज झालेला आहे. ठीक आहे. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इओ निनो इफेक्ट. ओके. इओ निओ इफेक्ट जो आहे तो एक असं एक्झाम्पल आहे की टेम्परेचर चेंज झालेलं आहे. ठीक आहे. इओ निओ म्हणजे याचा अर्थ होते की क्रिस्ट बेबी. ओके. क्रिस्ट बेबी. खरा जो इफेक्ट आहे हा पर्टिक्युलर आपल्याला ख्रिसमसच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो, 5 वर्षातून एकदा, म्हणून त्याला म्हणलेलं आहे क्रिस्ट बेबी इफेक्ट. ओके. क्रिस्ट बेबी इफेक्ट म्हणजे तो 5 वर्षातून एकदाच होतो आहे. तर इम्पॉर्टंट आहे. सेकंड ग्लोबल इफेक्ट जो आहे तो म्हणजे इन्क्रीज द मेल्टिंग पॉईंट. इन्क्रीज मेल्टिंग पॉईंट ऑफ पोलर आइस कॅप अँड स्नो कॅप्स. ओके. स्नो कॅप्स ऑफ हिमालया. बर्फ वितळत चाललेला आहे, हा सुद्धा याचा इफेक्ट आहे. ओके. मेल्टिंग पॉईंट वाढत चाललेला आहे. तिसरा इफेक्ट आहे द राईज ऑफ सी लेवल. ओके. आणि त्याचा इफेक्ट आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो. दॅट कॅन बी सबमरेज मेनी कोस्टल एरिया और एरियाज. ओके. बर्फ वितळत चालला आहे म्हणजे समुद्राची लेवल वाढणारच आहे आणि समुद्राची लेवल जेव्हा वाढतील तेव्हा कोस्टल एरियावरती जे काही सिटीज किंवा विलेज असतील ते मात्र पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. हा सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे. कंट्रोल ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ओके. जवळपास आपण सर्व याच्यासोबत फॅमिलियरच आहोत. सर्वांना माहिती आहे का हा विषय ज्वलंत विषय आहे, म्हणजे चालू विषय आहे, असं काही झालेला नाही आहे, म्हणजे होऊन गेलेला नाही की आपल्याला माहीत राहणार नाही. सर्वजण आपण याची फेस करतो आहे. ओके. तर ग्लोबल वॉर्मिंग जर कमी करत असेल तर सर्वात पहिले आपण कटिंग डाऊन द युजेस ऑफ फॉसिल फ्यूल. ओके. फॉसिल फ्यूलचा खूप आपण उपयोग करतो आहे आणि याच्यातून खूप प्रमाणामध्ये पोल्युशन होते, ज्याच्यामुळे खूप सारा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो आहे आणि त्याचाच इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. ठीक आहे. तर जे काय नॉन पोल्युटेड सोर्सेस आहेत फ्यूलचे त्याच्याकडे आपण आता मूव्ह केलं पाहिजे. ओके. म्हणजे सोलर एनर्जीकडे आपण मूव्ह झालं पाहिजे. कटिंग डाऊन म्हणजे कमी करणे. ठीक आहे. त्याचा उपयोग आता आपण कमी केला पाहिजे. दुसरा कंट्रोल जो आहे तो म्हणजे इम्प्रूव्हिंग
efficiency of energy fuels, improving the efficiency of एनर्जी फ्यूल. ओके, जे की आपण एनर्जी यूज करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त एनर्जी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त त्याचा उपयोग करावा लागतो. जास्त उपयोग करावा लागतो म्हणजे जास्त त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ठीक आहे, म्हणजे कमी उपयोग करून जास्त एनर्जी जे तुम्ही मिळाली पाहिजे त्याची एफिशियन्सी आपण वाढवली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिड्यूस द डिफॉरेस्टेशन्स, रिड्युसिंग डिफॉरेस्टेशन्स. ओके, जे काही जंगलं कमी झालं होत चाललेलं आहे, फॉरेस्ट जे कमी झालेलं आहे त्याला आपण वाचवलं पाहिजे. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल कमी होणे, त्याची जी प्रोसेस आहे ती आपण थांबवली पाहिजे. ठीक आहे, खूप सारे कारणं आहे ज्याच्यामुळे जंगल नष्ट होत आहेत आणि जंगलात असे आहेत की ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करू शकतात, कारण कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्याचं काम प्लांट्स करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लांटिंग आपण केली पाहिजे. प्लांटिंग ऑफ ट्री, जितके जास्त प्लांट होतील तितके जास्त ट्री प्लांट केले जातील तितके जास्त कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये आपण ॲटमॉस्फिअरमधून कमी करू शकू. ठीक आहे. देन स्लो डाऊन द ग्रोथ ऑफ ह्युमन पॉप्युलेशन्स. या सर्वाला जो रिस्पॉन्सिबल आहे ती म्हणजे ह्युमन पॉप्युलेशन वाढलं त्यामुळे पोल्युशन वाढलं आणि पोल्युशनचा इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. ठीक आहे. ज्या स्पीडने ह्युमन पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे त्याची जी ग्रोथ आहे ती आपण आता कमी करायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, रिडक्शन इन द इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस इन टू द ॲटमॉस्फिअर. रिडक्शन इन द emission of greenhouse gases into the atmosphere. ओके, ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात त्या गोष्टी आपण आता कमी केल्या पाहिजेत, त्याचं आपण आता रिडक्शन केलं पाहिजे. ओके, त्या गोष्टीचं रिडक्शन केलं पाहिजे ज्याच्यामुळे इमिशन होतात रिडक्शन केलं पाहिजे त्या गोष्टीचं ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. ओके, तर आज आपला टॉपिक होता दॅट इज अ ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ओके.